चला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. सामन्याला सुरुवात होते. 2 षटकाचा सामना असेल विजयी संघामध्ये. एका बाजूला बघतोय पापडी तर दुसऱ्या बाजूने बघतोय सातेवळी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे. आकाश आणि परशुराम. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. जो मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता मिस्टर निलेश. या पुढचा फटका बघा. नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. बघा नो चेंडू टाकण्यात आलेला आहे. या पंचांचा निर्णय काय येतोय. पंच आपण बघतोय नितेशजी भोईर आणि परशुराम दांडेकर सर असे 2 पंच आपल्याला या सामन्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. यास चांगला निर्णय पंचांचा. नो चेंडूचा इशारा येतोय. फ्री हिट असेल. बघा तिरस्कृतने दिशान ज्या स्टाईल मध्ये फटका खेळतोय तसा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता यावेळी आकाश या फलंदाजाच्या कडून, परंतु त्याच्यामध्ये तो अपयशी ठरला होता आणि थोडासा हताश, नाराज आणि उदास बघायला मिळतोय आपल्याला. परंतु एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव येते आणि 1 धाव आल्याच्या नंतर पुढचा चेंडू फ्री हिट चेंडू असेल आणि सामोरे फलंदाज डाव्या हाताचा फलंदाज आहे. फुलटच चेंडू लागला तर चांगला कमबॅक मानावा लागेल यावेळी निलेशाचा. फ्री हिट चेंडू होता परंतु तसा पुरेपूर फायदा उठवता आला नाही. आकाशाला चांगली गोलंदाजी मानावी लागेल निलेशाच्याकडून. तर मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता निलेश. की जशी सुरुवात हवी होती तशी सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू खराब चेंडू पकडला तर त्याच्यानंतर चांगला कमबॅक मानावा लागेल. धाव संख्या 2 धावा. निलेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. 4-5 पावलांचा रनअप. सामोरे फलंदाज परशुराम. या पुढचा चेंडू ब्लॉक हाल मध्ये टाकला गेला. चेंडू यार करण्याच्या प्रयत्नात चेंडूला जसं तसं सिलिमी डॉपच्या दिशेला ढकलून दिलं गेलं आणि बघता बघता साईट रोटेट केली गेली. 1 धाव येते. एका धावेने संघाची धाव संख्या 3 धावा. निलेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतय. या पुढचा चेंडू क्रॉस लाईन जोरदार मारण्याच्या प्रयत्नात थर्डमॅनच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे आणि अशा प्रकारे चुकी झाली आणि क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही. तर आकाश सारख्या फलंदाजाला तुम्ही जीवदान दिलं गेलं या सामन्यामध्ये या चेंडूवर आणि खरोखरच हे तुम्हाला महागात पडणार आहे. कारण अप्रतिम फलंदाज बघतोय आपण बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातेवली संघाकडून. आकाश सारखा फलंदाज आहे ज्याला हवेची सुद्धा साथ आहे आणि या सामन्यामध्ये जीवदान दिलं. येणारा काल सांगून जाईल की ही जीवदान आहे की ही मॅच आहे. धाव संख्या 5 धावा. निलेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. समोर फलंदाज आकाश याच्यासाठी. या पुढचा चेंडू चांगला चेंडू. निर्धार चेंडूची सांगता होते. अप्रतिम डिलिव्हरी मानावी लागेल. चांगली गोलंदाजी निलेश याच्या मार्फत बघायला मिळते. परंतु तेवढी साथ मिळणं ही खूप गरजेची आहे क्षेत्ररक्षकाकडून. परंतु बघा चांगला कमबॅक पुन्हा एकदा निलेश याच्या मार्फत बघायला मिळतोय. धाव संख्या 5 धावा. या पुढचा चेंडू बिग हिट केलेला आहे. बॉल जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक येतोय करत नाही चुकी. अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय बिरसा मुंडा स्पोर्ट्स साठी संघाला. मिस्टर आकाश हा बाद होतोय. बघा मागच्या चेंडूवर जीवदान मिळालेलं होतं पण त्या जीवदानाचं सोनं करता आलं नाही. धाव संख्या ही 5 धावा. अप्रतिम गोलंदाजी मानावं लागेल निलेश बंद्रे याच्याकडून.
तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. वन डाऊन मध्ये खेळण्यासाठी जातोय मिस्टर उमेश महाळी. अजूनपर्यंत विचार करायचा गेला तर पहिल्या षटकामधला एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफरकावर लागल्या गेल्या त्या 5 धावा लागलेल्या आहेत. तर बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली संघाचा विचार करायला गेला तर नक्कीच त्यांच्यामध्ये चांगले चांगले फलंदाज आहेत. जर उमेश याचा विचार करायला गेला तर उमेश सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. सातत्याने चांगली कामगिरी करतोय. परंतु तशा अपेक्षा यावेळी डगआउट मधून असेल त्याच्यावर. जरी 15 धावा धावफलकावर लागल्या गेल्या तरी सुद्धा सेकंड इनिंग मध्ये चांगला सामना बघायला मिळेल. यापुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. बघा यावेळी काय होते तर गोलंदाजाकडून चुकी झालेली आहे. तिथे बघायला गेलं तर एकच धाव होती परंतु धावचीच्या आपण बघतोय ओव्हर थ्रोच्या रूपाने दुसरी धाव येते. म्हणून या एक एक धाव ही सेकंड इनिंग मध्ये ज्यावेळी आपण फलंदाजी करायला जाऊ त्यावेळी ही एक एक धाव खूप महत्वाची असेल. लक्षात घ्या. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आत संपलं जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 7 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. अजूनपर्यंत विचार करायचा गेला तर 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जरी 6 चेंडू मध्ये 15 धावा जरी आल्या किंवा 10 पेक्षा जास्ती धावा जरी आल्या तरी सुद्धा चांगला सामना. सूर्यकांत गोलंदाजी मार्गावर सज्ज होते. यापुढचा चेंडू आपण बघतोय बॉल जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. या 2 धावेनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र धावा झालेल्या आहेत त्या 9 धावा. सूर्यकांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर परशुराम याच्यासाठी. यापुढचा चेंडू आता मात्र गलीमध्ये ढकलून दिलाय. चेंडू क्षेत्ररक्षक आपण बघतोय सर्कल मध्ये होत आहे. बघता बघता चेंडू सीमारेषेकडे जातोय. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. तर या 2 धावा आल्याच्या नंतर धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचताना दिसते. धावसंख्या 11. अजूनपर्यंत 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा सूर्यकांत गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. यापुढचा चेंडू उभी गेट करण्याच्या प्रयत्नात बॉल जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. अशा प्रकारे विकेटचं पतंग होताना दिसतंय. पुन्हा एकदा विकेट क्रमांक 2. धावसंख्या 11 असताना दुसरा गडी बाद होतोय बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली संघाचा. चांगला कमबॅक यावेळी बघायला मिळतो आपल्याला सूर्यकांत याच्याकडून. लगातार 2 चेंडू मध्ये 4 धावा खाल्याच्या नंतर स्वतःला सावरलं गेलं आणि एक चांगला चेंडू टाकला गेला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होते. नंबर 4 मध्ये खेळण्यासाठी जातोय अरमित. नक्कीच एखादा जरी मोठा फटका आला तरी पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली संघ. का तर विचार करायला गेला धावांचा तर धावसंख्या 11 धावा झालेल्या आहेत. धावफलकावर चेंडू टाकून झालेले आहेत. दुसऱ्या षटकामधले 3. तर अरमित याला सुवर्ण संधी. लगातार षटकाराची हॅट्रिक साजरी केली गेली. सुनील पागी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. बघा षटकाराची हॅट्रिक साजरी केली गेली तर सुनील पागी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. दोन्ही खेळाडूंना सुवर्ण संधी दिलेली आहे. परंतु चेंडू शिल्लक असतील ते 2च चेंडू आहेत. यापुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा चेंडू मिडांच्या दिशेला ढकलून दिलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण मानावं लागेल. पुन्हा एकदा धावसंख्या 12 धावा. बघा म्हणून बोलताना क्रिकेट हा अनिश्चिताचा खेळ आहे. जर सातिवली संघाला मागच्या सामन्याचा विचार केला गेला तर चांगल्या धावा जमवलेल्या होत्या.
परंतु या सामन्यामध्ये बघायला गेलं तर अपयशी ठरतोय. धावसंख्या 12 धावा झालेल्या आहेत. बॉल टू रन असं सांगायला काही हरकत नाही. अजूनपर्यंत एक चेंडू मध्ये मोठी फटका येईल की काय. परंतु शेवटच्या चेंडूवर 2 धावा येत आहेत. 2 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र झालेली आहे 14 धावा आणि विजयासाठी लक्ष्य असेल ती 15 धावेचं. चला आय ग्रुप भाटपाडा संघाचा संघनायक आणि न्यू स्टार वसई संघाचा संघनायक. आय ग्रुप भाटपाडा संघाचा संघनायक आणि न्यू स्टार वसई संघाचा संघनायक टॉस करण्यासाठी यायचा आहे. न्यू स्टार वसई आणि आय ग्रुप भाटपाडा. चला दोन्ही संघाचा संघनायक लवकरात लवकर टॉस करण्यासाठी यायचा आहे. यानंतर होणारा सामना आय ग्रुप भाटपाडा आणि न्यू स्टार वसई. त्यानंतर केतकी बॉईज खंडीपाडा आणि एक दंत स्पोर्ट्स पागीपाडा. म्हणजे सुनीलची पागी आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये कदाचित इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जर ते आले असतील तर त्यांना विनंती आहे की आमच्या VIP डॅशवरती या आणि स्थानापन्न व्हा. सन्माननीय सुनीलजी पागी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य आलेला आहे. ते जर इथे उपस्थित झाले असतील तर त्यांना विनंती आहे की आमच्या VIP डॅशवरती या आणि स्थानापन्न व्हा. हॅलो माईक चेंज. तर सन्माननीय अरुणजी वळवी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. मिस्टर वसई संघाचा संघनायक कॉलिंग देतोय. छापाचा कॉल आहे आणि चला परत एकदा इथे टॉस करावा लागेल कारण कुठल्याच संघाच्या बाजूने हा निर्णय लागलेला नाहीये. छापा असा कॉल आणि छापाला न्यू स्टार वसई संघाने टॉस जिंकलाय. अक्षय आपला निर्णय करायचा आहे. क्षेत्ररक्षण आपल्याला शुभेच्छा असतील. जास्त वेळ घेत नाहीये. आपल्या देखील शुभेच्छा असतील. टॉस जिंकला न्यू स्टार वसई संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं ते म्हणजे आय ग्रुप भाटपाड्या टीमला. नेक्स्ट मॅच बघा या शॉटची काहीही गरज नव्हती परंतु नशिबाची साथ यावेळी बघतो बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातेवडी संघाच्या बाजूने आहे. कारण बॉल टू रन आहेत. बघा 12 चेंडूमध्ये तुम्हाला 15 धावा या विजयासाठी लक्ष्य आहे. प्रत्येक धावाचा विचार करायचा गेला तर 7.50च्या सरासरीने तुम्ही धावा जमवायच्या आहेत. परंतु पहिल्या चेंडूपासून जर असा दबाव घेतला तर या स्पर्धेतून तुम्हाला माघारी परतावं लागेल. पहिला आदरा बसतोय पीरबाबा पापडी संघाला. धावसंख्या 0 असताना 12 चेंडू आणि 15 धावीची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जर दुसऱ्या बाजूला जर असं जर हॅवी करून दिलं तर बिरसा मुंडा स्पोर्टची गोलंदाजी सुद्धा आपण बघायला गेलो तर चांगली गोलंदाजी आहे. या असोसिएशन मधला चांगला संघ आहे. जर पहिल्या चेंडूपासून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच्यामध्ये यशस्वी होतोय गोलंदाज आकाश. बघा फलंदाजीसाठी अपयशी ठरला होता परंतु गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करताना बघतोय. परंतु चांगली बाब पीरबाबा पापडी संघाची की जितेन सारखा फलंदाज अजूनपर्यंत मैदानामध्ये आहे ज्याने मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केलेली होती आणि मेन ऑफ द मॅच
याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये विचार करायला गेला तर मॅन ऑफ द मॅच ठरला गेला होता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय मिस्टर रोहन दळवी. सोहन दळवी. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू मागच्या दिशेला ढकलून दिला. क्षेत्ररक्षक आहे बॅकअपला. एकाच धावेवर समाधान मानावं लागते. काय गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला आकाश याच्याकडून. एक धाव येते. श्री गणेश केला जातोय संघाचा धावसंख्या 1. बघा लो स्कोरिंग सामने ह्या मैदानामध्ये अप्रतिम सामने झालेले आहेत. चांगले सामने बघायला मिळतात आपल्याला. टप असा सामना बघायला मिळेल प्रेक्षकांना या दुपारच्या सत्रामध्ये. एका बाजूला बघतोय बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली तर दुसऱ्या बाजूने बघतोय पीर बाबा पापडी. या पुढचा चेंडू आता मात्र गल्लीमध्ये ढकलून दिलाय. चेंडू क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवर. एक धाव पूर्ण केली गेली. चेंडू कनेक्ट करेपर्यंत दुसरी धावेसाठी जात आहे दोन्ही खेळाडू. यास धावचीच्या रूपाने फलंदाज बाद होतोय पुन्हा एकदा. आता मात्र विचार करायचा गेला तर जतीन सारखा फलंदाज बाद होतोय. जशी सामन्याची सुरुवात व्हायची होती तशी सुरुवात झालेली आहे. बघा धावसंख्या 2 असताना दुसरा आदरा बसतोय. पीरबाबा पापडी संघाला आता मात्र अडचणीमध्ये येताना दिसतोय. बघा जर विचार करायचा गेला तर ही रिस्क आहे. ही रिस्क स्वीकारली जाते यावेळी पीरबाबा पापडी संघाकडून आणि ती धोक्याची घंटा ठरते की काय येणारा काल सांगून जाईल. कारण चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. त्याच्यानंतर सातिवली संघाकडून जेवढा चांगला थ्रो आला होता लगेच चेंडू कनेक्ट केला गेला आणि बेल सोडवले गेले. अशा प्रकारे धावचीच्या रूपाने गडी बाद होतोय. जी सलामीची जोडी होती ती आपण बघतोय ह्यावेळी डगआउट मध्ये परतलेले आहे. निलेश बंद्रे हा फलंदाज नंबर 4 मध्ये खेळण्यासाठी जातोय. धावसंख्या 2 धावा. या पुढचा चेंडू पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे परंतु एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही. धावसंख्या 3 धावा. जशी सुरुवात हवी होती तशी सुरुवात यावेळी आकाश याच्याकडून बघायला मिळते आपल्याला. बिरसा मुंडा स्पोर्ट सातिवली संघाच्या बाजूने धावसंख्या झालेल्या आहे 3 धावा. 15 धावांचा पाठलाग करताना धावा झालेल्या आहेत त्या 3. हॅलो हॅलो आकाश. या पुढचा चेंडू आता मात्र ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू असेल की काय. यस मनामध्ये खंत होती आणि लगेच पंचांचे हात हवेमध्ये उठतायत. पंच इशारा करतात हा खराब चेंडू आहे. तर एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव येते पापडी संघाला. तर चेंडू टाकून झालेला आहे 4. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता आपण तो बॉल जातोय. यावेळी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि चांगला कॉलिंग होती बघा. कारण मागचा जो विचार केला तर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. नंबर 3 आणि 4चा फलंदाज यावेळी मैदानाच्या आतमध्ये आहे. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल जातोय. बघतोय डीप पॉइंटच्या दिशेला गेला होता. झेल सुटला परंतु ह्या झेलवर बघा 2 धावा येत आहेत. नक्कीच हा झेल पकडला असता तर नक्कीच या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवत असता बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली. परंतु तसं काय होत नाही. गोलंदाज बघा गोलंदाजाचं रिलेक्शन बघायला मिळतं आपल्याला. थोडासा नाराज आहे कारण नाराज असायलाच हवा कारण चांगली गोलंदाजी केलेली आहे. आणि बघायला गेला तर समोरचा संघ बघतोय 16 धावा ह्या डिफेंड करायच्या आहेत. 15 धावा. धावसंख्या 7 झालेली आहे. षटक क्रमांक पहिलं संपतंय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा 7 झालेल्या आहेत. अजूनपर्यंत जर विचार करायचा गेला तर 8 धावा. 6 चेंडू आणि 8 धावेची गरज आहे. जर हा झेल पकडला असता तर 2 धावा वाचल्या असत्या परंतु तसं काय होत नाही. नशिबाची साथ पुन्हा एकदा पीरबाबा पापडी संघाच्या बाजूने झुकताना दिसतंय. 6 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज आहे. सामना थोडासा आपण पाहतोय रंगतदार स्थितीमध्ये.
या मैदानाचा आपण इतिहास जर बघितला तर 12 चेंडूमध्ये 12 धावा झालेल्या नाही आहेत शिरोतर संघाला. आपण पाहतोय पापडी संघाचा रेकॉर्ड देखील भरपूर खराब आहे. मला आठवतोय नागले गावची ती स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये 12 चेंडूमध्ये 12 धावा देखील झाल्या होत्या पापडी संघाला. मात्र हे मैदान वेगळं आहे, हा संघ वेगळा आहे. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. या मैदानावरती आपण पाहतोय की सध्या तरी गोलंदाजांचा बोलबाला राहिलेला आहे. पाहूया हा सामना कुठला संघ जिंकेल. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर अनिकेत सज्ज होते. 6 चेंडू असतील दोन्ही डगआउट मध्ये, यावेळी टेन्शन असेल. यापुढचा चेंडू फुलटो, हा चेंडू होता. बघूया एसटी रक्षक झेल पकडतोय की काय. आणि पंचांकडून इशारा येतोय दुष्काळात 13वा महिना, आणि मला वाटते लगेच रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. पंचांनी आपण पाहतोय लगेच संगनायक उमेश माळी याने ते रिव्ह्यू घेतलेला आहे. हा चेंडू नो आहे की नाही हे नक्कीच इथे पाहायला जाईल. आपण पाहतोय की नो बॉल आहे, नो बॉल असेल. कमरेच्या वरती हा चेंडू हाताला गेलाय. बघा कमरेच्या वरती चेंडू असेल तर नक्कीच पंच नो चेंडू घोषित करतील. आणि हा चेंडू जर बघितला तर कमरेच्या भरपूर वरती होता, तेच कारण पंचाने लगेच ओळखला आणि नो चेंडू घोषित केला. हा नो चेंडू कुठेतरी मोमेंटम देऊन जाईल पापडी संघाला, आणि सातिवली संघ थोडासा दूर जाईल या सामन्यापासून. 6 चेंडू आणि 6 धावेची गरज. यावेळी बघतोय पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला 2 क्षेत्ररक्षक धावते. चेंडू बघता बघता सीमारेषे पार जातोय 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट, चौकार. हा चौकार आला आणि या चौकाराशी धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 13 आहे धावसंख्येवरती. 5 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 2 धावींची गरज आहे. पुन्हा एकदा अनिकेत, यापुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला सेन्सिबल क्रिकेट म्हणावा लागेल. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला गल्लीमध्ये ढकलून दिला चेंडू, आणि अशा प्रकारे 2 धावा पूर्ण केल्या गेल्या, आणि या सामन्यामध्ये विजय होतोय पीर बाबा पापडी संघ, आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली संघ. हार्ड लक सातिवली संघ, आणि बेस्ट ऑफ लक पीर बाबा पापडी संघ नेक्स्ट मॅच साठी. चुका झाल्या आहेत बिरसा मुंडा सातिवली संघाकडून. झेल सोडले गेले, त्याच्यानंतर नो चेंडू हाताळणी केली गेली, एक्स्ट्राच्या रूपाने धावा दिल्या, आणि अशा प्रकारे या स्पर्धेतून बाहेर जावं लागतं.